तुम्हाला देखील बाहेरील चटपटीत पदार्थ खायला आवडतात का? मग चला मी त्यापैकी एक पदार्थ बनवून दाखवणार आहे. इथे मी आज बनवून दाखवणार आहे व्हेज मंचुरियन. व्हेज मंचुरियन साठी लागणारं साहित्य: इथे 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 3 गोबी घेतलेले आहेत, 1 वाटी भात घेतलेला आहे, मैदा, चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, 2 हिरव्या मिरच्या, असा थोडासा आल्याचा तुकडा आणि लसूण. हे सर्व छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे, एकदम बारीक असं. चला कट करून घेते. इथे मी गोबी कट करून घेतला, असा बारीक असा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. तुम्ही किसून देखील घेऊ शकता याला. इथे गोबी असा बारीक असा किसून घेतलेला आहे. आता या गोबीमध्ये सर्व साहित्य ऍड करून घ्यायचं आहे. इथे बारीक असा शिमला मिरची कट करून घेतलंय. इथे हिरवी मिरची देखील कट करून घेतलेली आहे बारीक. यामध्ये हे थोडासा लसूण टाकून घ्यायचं आहे, हे आल्याचे तुकडे आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता मी चिली फ्लेक्स ऍड करणार आहे, काळे मिरे पावडर आणि इथे थोडासा मैदा, चवीपुरतं मीठ. मीठ थोडं कमीच वापरायचं आहे. इथे आपल्या सॉस मध्ये सर्व सॉस मध्ये मीठ वगैरे अगोदरच अवेलेबल असते. आणि इथे मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण मिक्स करत गेले की यामध्ये आपोआप पाणी सुटायला सुरुवात होते. या भाज्यांमध्ये मीठ घातलेलं असल्यामुळं पाणी सुटतं त्याला. आणि हे आपण 1 वाटी भात घेतला होता ना, ते भात असा कुस्करून याच्यामध्ये घालायचा आहे. हे बघू शकता, पूर्ण असा भात कुस्करून घालायचा आहे. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये घालायचा आहे 1 चमचा सोया सॉस. इथे बघू शकता मी 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे. आता हे मिश्रण असंच मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण अशा प्रकारे मिक्स करत करत आपल्याला जास्त जर ओलं वाटत असेल तर याच्यामध्ये परत 1 चमचा असं मैदा टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यापासून आता आपल्याला छोटे छोटे गोल गोल भज्जे बनवल्यासारखं किंवा छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे, हे अशा आकाराचे. बघू शकता. हे सारण जेवढं मोकळं असेल ना, तेवढे मस्त कुरकुरीत मंचुरियन असे आपले बनवून तयार होतात. हे बघा, अशा प्रकारे सगळे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत. चला आता मी सर्व बॉल बनवून. अशा प्रकारे इथे सर्व मंचुरियन बॉल बनवून तयार झालेत. आता याला तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेते आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. इथे आता मी गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगलं तेल खूप गरम झालेलं आहे, बघू शकता इथे. हे बघा, मस्त असं गरम झालेलं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॉल सोडून घ्यायचे. हे बघा, आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे. सर्व मंचुरियन बॉल्स असे तेलामध्ये सोडून कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत.
एखादा मिनिट भर याला आता हात हलवायचं नाहीये. हे बघू शकता. आता याला कमी गॅसवरती कुरकुरीत असं तळून घ्यायचं. इथे मी एखादा मिनिट भर असं आलटवून पलटवून हे मंचुरियन बॉल्स तळून घेतलेले आहेत. अगदी गोल्डन रंग असा आलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व मंचुरियन बॉल्स तळून घेते. तर दुसरे टाकून घेते. अशा प्रकारे इथे सर्व मंचुरियन बॉल्स कुरकुरीत असे मंद आचेवरती लालसर असे तळून झाले. चला आता याला तयार करून घेऊयात. इथे सर्व मंचुरियन बॉल्स बनवून तयार आहेत. चला आता याला तयार करण्यासाठी साहित्य दाखवते. आता इथे मंचुरियन बॉल्सची ग्रेव्ही बनवून घेण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. इथे बघू शकता. थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि याला असं पातळसं दुधासारखं बनवून घ्यायचं आहे. हे बघा. तर यासाठी आणखी साहित्य दाखवते लागणारं. सोया सॉस लागणार आहे, टोमॅटो सॉस लागणार आहे आणि इथे रेड चिली सॉस लागणार आहे. चला आता बनवून घेऊयात. आता इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 पळी तेल घातले. इथे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये थोडेसे लसणाचे तुकडे थोडेसे फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस आणि मिक्स करून घ्यायचे. आता या सर्व सॉस मध्ये हे बनवलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून या कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा दूर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. या कॉर्नफ्लॉवर मधला कच्चेपणा दूर होईपर्यंत याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. इथं ग्रेव्ही थोडी जास्त घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी इथं थोडं 2-3 चमचे पाणी टाकून घेणार आहे. बघू शकता. आता ही ग्रेव्ही शिजवून तयार आहे. या ग्रेव्ही मधला कच्चेपणा दूर झालेला आहे. हे बघू शकता, दिसत आहे तुम्हाला पण. आणि आता यामध्ये हे मंचुरियन बॉल्स टाकून घ्यायचे. आणि एखादा मिनिटभर याला मस्त असं शिजवून घ्यायचं, परतवून घ्यायचं. इथे मंचुरियन बॉल्स 1 मिनिटभर शिजवून तयार करून घेतले. चला आता काढून दाखवते. इथे सर्व मंचुरियन बॉल्स काढून घेतलेले आहेत. डेकोरेशन करण्यासाठी इथं कोथिंबीर, थोडीशी गोबी आणि तुम्हाला इथे सॉस वगैरे आवडत नसतील तर तुम्ही इथे तळलेले मंचुरियन बॉल्स ते देखील खाऊ शकता. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.